नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे. तर यामध्ये ई-पीक पाहणी कशी करायची याची थोडीशी प्रोसेस बदललेली आहे. यामध्ये व्हर्जन अपडेट झालेलं आहे आणि या संबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. चला तर मग पाहूयात की ई-पीक पाहणी कशी करायची. ई-पीक पाहणी करत असताना तुम्हाला 2 ते 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की ई-पीक पाहणी तुम्हाला त्या सर्वे नंबर किंवा गट नंबरमध्ये ॲक्चुअल जाऊनच करायची आहे. तुम्ही घरून किंवा आजूबाजूला ई-पीक पाहणी करत असाल तर तुम्हाला एरर पाहायला मिळते. तुमची ई-पीक पाहणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्हाला ई-पीक पाहणी करायची असल्यास स्पॉटला जावे लागेल, त्या सर्वे नंबरमध्ये जावे लागेल आणि ई-पीक पाहणी करावी लागेल. ई-पीक पाहणी करत असताना तुम्हाला प्ले स्टोअरवरून ई-पीक पाहणी DCSचं 4.0.0 हे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन तुम्हाला घ्यावं लागेल. जर तुमच्याकडे जुनं ॲप्लिकेशन असेल तर ते अनइन्स्टॉल करा किंवा त्याला अपडेट करा आणि अपडेटेड व्हर्जन DCS 4.0.0 हे ॲप्लिकेशन तुम्हाला लेटेस्ट ॲप्लिकेशन वापरायचं आहे. चला तर मग पाहूयात की ई-पीक पाहणी कशी करायची. वरती जाऊन ई-पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तुम्ही पाहू शकता ई-पीक पाहणी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचं. ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलेलं आहे. आता याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करण्याअगोदर तुम्हाला हे ॲप्लिकेशनचं व्हर्जन तुम्हाला दाखवतो की हे ॲप्लिकेशन कोणतं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता ॲप डिटेल्समध्ये गेल्यानंतर याचं जे व्हर्जन आहे ते 4.0.0 हे आहे, म्हणजे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन आहे. याला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याला डाव्या साईडला तुम्हाला सरकवायचं आहे. डाव्या साईडला सरकवल्यानंतर तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे. यामध्ये तुम्ही तारीख पाहू शकता. खरीप हंगामासाठी 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर ही तारीख आहे. तर सहाय्यक स्तरावरील 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर ही तारीख आहे खरीप हंगामासाठी. यानंतर तुमचा महसूल विभाग निवडा आणि नेक्स्ट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही महसूल मंडळ असेल, विभाग असेल, तो निवडून नेक्स्ट या ॲरोवरती क्लिक करा. नेक्स्ट या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करण्यासाठी सांगितलं जाईल. आता आपल्याला सर्वप्रथम इथं नोंदणी करायची आहे, म्हणून नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करून संपूर्ण नाव, मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. सांकेताक पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आता आपण संपूर्ण नाव टाकलेलं आहे, मोबाईल नंबर आलेला आहे आणि 4 अंकी तुमच्या मोबाईलवर जो काही संकेताक आलेला आहे, जो OTP आलेला आहे, तो इथे तुम्हाला टाकून नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी होणार आहे. त्यानंतर परत तोच मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. सांकेताक पाठवा यावरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. सांकेताक पाठवा यावरती क्लिक करून परत लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर आता तुम्हाला इथं ई-पीक पाहणीचं DCS व्हर्जन 4.0.0 पाहायला मिळेल. यामध्ये आता तुम्हाला खातेदाराचं नाव निवडायचं आहे. खातेदाराचं नाव इथं तुम्हाला दाखवत नसेल तर त्यासाठी काय करावे लागेल, नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. इथे तुम्ही पाहू शकता खातेदाराची नोंदणी झालेली नाही. याला ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून नेक्स्ट ॲरोवरती क्लिक करायचं आहे. विभाग दाखवेल, तुमचा जिल्हा निवडा, तुमचा तालुका निवडा, तुमचं गाव निवडा ज्यामध्ये तुमची शेती आहे आणि नेक्स्ट ॲरोवरती क्लिक करा. एवढी माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं खातेदार निवडामध्ये पहिल्या नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक याद्वारे तुम्ही खातेदार शोधू शकता. आपण सर्वात सोपी पद्धत म्हणजे गट क्रमांकानं शोधणार आहोत. तुमच्या गट क्रमांकाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही गट क्रमांक आहे तो टाकायचा आहे. शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्या गटामध्ये जेवढे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांची पूर्ण लिस्ट तुम्हाला दाखवली जाईल. त्यामधून तुमचं नाव तुम्हाला खातेदार निवडामधून सिलेक्ट करायचं आहे. त्या गटातील सर्व शेतकरी दाखवेल, त्यामधील तुमचं नाव तुम्हाला त्यासमोरील टिक मार्क करायचं आहे. तुमच्या नावासमोर तुम्हाला टिक मार्क करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खातेदाराचं नाव दाखवणार आहे, खाते क्रमांक दाखवणार आहे. ही सर्व माहिती बरोबर असेल तर नेक्स्ट ॲरोवरती क्लिक करा. तुमचा खाते क्रमांक चेक करून नेक्स्ट ॲरोवरती क्लिक करा. नेक्स्ट ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुमचा खाता क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे. आता तुमचं खातं तयार झालेलं आहे. ठीक आहे यावरती क्लिक करा. म्हणजे आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही खातेदाराचं नाव यामधून तुमचं नाव तुम्ही निवडू शकता आणि नेक्स्ट ॲरोवरती क्लिक करायचं आहे. खातेदाराचं नाव तुम्हाला सिलेक्ट करून नेक्स्ट ॲरोवरती क्लिक करायचं आहे. आता इथं खातेदार सिलेक्ट केलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला 6 ऑप्शन दाखवले जातील.
कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरील झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा, गावाचे खातेदारांची पीक पाहणी. यामध्ये आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते पीक माहिती नोंदवा. हे ऑप्शन आपल्या कामाचं आहे. पीक माहिती नोंदवा. यामधून तुम्ही ई पीक पाहणी करू शकता. 2 नंबरचं ऑप्शन आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे, गट क्रमांक निवडायचा आहे. यामध्ये नंतर तुम्हाला हंगाम निवडायचा आहे. आता आपण खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी करत आहोत. खरीप हंगाम निवडल्यानंतर तुमचं जमिनीचं क्षेत्रफळ ऑटोमॅटिक येणार आहे. तुमचा गट क्रमांक निवडल्यानंतर आता हंगाममध्ये आपल्याला खरीप हंगाम निवडायचा आहे. पेरणीसाठी उपलब्ध असलेले क्षेत्र दाखवणार आहे. पिकाचा वर्ग यामध्ये तुम्हाला आता एक पीक निवडायचं आहे. बहुपीक, पॉलीहाऊस, शेडनेट. आपण एक पीक निवडणार आहोत. त्यानंतर निर्बीळ पिकाचा प्रकार यामध्ये आपण पिकासाठी ई पीक पाहणी करत आहोत. जर तुम्हाला फळबागासाठी करायचे असेल तर फळबाग निवडा. त्यानंतर खाली पीकमध्ये तुम्हाला वेगवेगळी पिकं पाहायला मिळतील. सोयाबीन, उडीद, कापूस, कांदा, हरभरा, आंबोली, अरबी, आले असे वेगवेगळे प्रकारचे जेवढे काही पिकं असतील तेवढ्यांची तुम्हाला इथं लिस्ट पाहायला मिळेल. यामध्ये वेगवेगळे भाजीपाले आहेत. तुम्ही पाहू शकता. काळी मिरी, केशर, खरबूज, घेवडा सर्व भाजीपाल्याचेही इथं तुम्हाला नावे पाहायला मिळतील. या लिस्टमधून आपल्याला सोयाबीनसाठी आपण ई पीक पाहणी करत आहोत. त्यामुळं आपल्याला सोयाबीन हे पीक निवडायचं आहे. सोयाबीन हे पीक निवडून झाल्यानंतर तुम्हाला क्षेत्रभरामध्ये संपूर्ण क्षेत्र भरायचे असतील तर या टिक मार्क करायचं आहे. जर तुम्हाला त्यामधील काही क्षेत्र भरायचे असेल तर तुम्ही इथं टाईप करून घेऊ शकता. ही हेक्टरमध्ये असतं त्यामुळे तुम्हाला निवडत असताना तुम्हाला जर आपण इथं 0.01 म्हणजे 1 गुंठ्यासाठी ई पीक पाहणी करत आहोत असा याचा अर्थ होतो. जर तुम्हाला 1 एकरसाठी करायची असेल तर 0.40 केल्यानंतर 1 एकरसाठी होईल. तर तुम्हाला जलसिंचनाचा स्रोत निवडावा लागेल. तुमच्याकडे विहीर आहे, तलाव आहे, जलाशय आहे, उपसा सिंचन आहे, खाजगी कालवा आहे, कूपनलिका आहे. जे तुमच्या त्या गटामध्ये आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला सिंचन पद्धतमध्ये शेताला पाणी कसं देतात, ठिबक, तुषार, प्रवाही किंवा अन्य प्रकारे हे निवडायचं आहे. यामध्ये आपण प्रवाही सिंचन निवडत आहोत. त्यानंतर लागवडीचा दिनांक, तुमची पेरणी कधी झालेली आहे हे तुम्हाला इथून दिनांक निवडायचा आहे. इथं तुम्हाला आपली जूनमध्ये पेरणी झालेली आहे. आपण जूनचा दिनांक इथून निवडून घेत आहोत आणि ओके करत आहोत. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पुढे जा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 इथून घ्यायचे आहेत. छायाचित्र 1 याला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा बॅक कॅमेरा ओपन होईल. त्या बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला सोयाबीनचं छायाचित्र घ्यायचं आहे. ॲक्च्युअल तुम्हाला लोकेशनला जाऊन तो छायाचित्र घ्यायचा आहे. आता छायाचित्र 1 याला क्लिक केल्यानंतर तुमचा बॅक कॅमेरा ओपन होईल. भौगोलिक नकाशा काहींना उपलब्ध दाखवणार नाही, काहींना दाखवेल. मी डेमोसाठी एक फोटो घेत आहे. तुम्ही पाहू शकता. फोटो घेतल्यानंतर याला ओके करायचं आहे. जर तुम्हाला सोयाबीन पिकाचा फोटो घेतल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन बंद होऊन बाहेर पडत असेल तर तुम्हाला परत सुरुवातीपासून ही प्रोसिजर करायची आहे. यामध्ये पाहू शकता आपण फोटो घेतलेले आहेत आणि फोटो घेतल्यानंतर तुम्हाला इथं ग्रीन ॲरोवरती टिक मार्क करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आता काही लोकांना एरर पाहायला मिळत आहे. कारण निवडलेल्या सर्वे किंवा गट क्रमांकापासून अंतर जे आहे ते तुम्हाला उपलब्ध नाही असं दाखवत आहे. प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. पीक पाहणीचा दिनांक दाखवणार आहे. खाते क्रमांक दाखवणार आहे. तुमचा गट क्रमांक दाखवणार आहे. जमिनीचे लागवडीला एक क्षेत्र दाखवणार आहे. पोट खराब दाखवणार आहे. पिकाचा वर्ग दाखवणार आहे. तुमचं जलसिंचनाचं साधन दाखवणार आहे आणि पिकाची संख्या म्हणजे झाडाचे नाव दाखवणार आहे. पीक किंवा झाडाचं नाव दाखवणार आहे. त्यानंतर तुम्ही जे 2 फोटो घेतलेले आहेत तेही तुम्हाला इथे दाखवणार आहे. ही सर्व माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर खाली काय करायचं आहे, वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. याला तुम्हाला चौकोनी बॉक्सला टिक करून पुढे यावरती क्लिक करायचं आहे. पुढे यावरती क्लिक केल्यानंतर आता काही लोकांना सेंट्रॉइड लॅटिट्यूड इज रिक्वायर्ड हा एरर पाहायला मिळत आहे. हा ॲप्लिकेशनचा एरर आहे. कारण तुम्हाला काय दाखवत आहे, इथं टिक मार्क केल्यानंतर पुढे सेंट्रॉइड लॉंगिट्यूड इज रिक्वायर्ड असा एरर दाखवत आहे. हा ॲप्लिकेशनचा एरर आहे. लवकरच हा एरर दुरुस्त केला जाईल. त्यानंतर हा एरर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कारण यामध्ये मी मोबाईलचं लोकेशन ऑन ऑफही करून चेक केलेलं आहे. ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करूनही चेक केलेलं आहे. मोबाईल रिस्टार्ट करूनही चेक केलेला आहे. परंतु हा जो एरर आहे सेंट्रॉइड लॉंगिट्यूड इज रिक्वायर्ड हा एरर जात नाही. ॲप्लिकेशनचा एरर आहे. लवकरच हा दुरुस्त होईल. हा एरर तुम्हाला दाखवत नसेल आणि या नेक्स्ट ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून पुढं काय दाखवणार आहे, दोन्ही पिकाची छायाचित्रे घेतल्यानंतर आणि ग्रीन ॲरोला टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. याला ठीक करायचं आहे आणि पिकाची माहिती पहा. आता तुम्ही जी
पिकाची माहिती साठवली आहे ती तुम्ही पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून पाहू शकता. म्हणजे तुमची पीक पाहणी झाली असेल तर तुम्हाला पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुमची ज्या गटाची पीक पाहणी झालेली आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या बॉक्समध्ये पाहायला मिळेल. 48 तासाच्या आतमध्ये ही माहिती तुम्ही डिलीटही करू शकता. यामध्ये काही चूक झाली असेल तर 48 तासाच्या आतमध्ये तुम्ही दुरुस्ती म्हणजे डिलीट करू शकता आणि परत पीक पाहणी करू शकता. जर तुम्ही 48 तास यामध्ये काहीही दुरुस्ती केली नाही तर ही पीक पाहणी तुमची अप्रूव्ड होईल आणि तुमच्या 7/12 वर याची नोंद लावली जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीनं पीक पाहणीसाठी नोंद लावू शकता. यामध्ये आता पीक पाहणीची नोंद लावत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.